कुरकुरीत पालक डोसा कसा करायचा ते बघूया, पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालकची पाने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर कढईत पाणी गरम करायला ठेवायचे आणि पाणी गरम झाले की गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यात पालक घालून 1-2 मिनिटे तसाच ठेवून द्यायचा. आता एका बाउलमध्ये 1 वाटी कणिक, अर्धी वाटी रवा, साधारण 2 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, ओवा, चमचाभर तीळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि रवा मुरण्यासाठी याला एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हा पालक प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर तो पूर्ण थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यानंतर हा पालक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची पेस्ट बनवून घ्यायची. अशा पद्धतीने याची पेस्ट करून घ्यायची. आता ही पेस्ट झाकून ठेवलेल्या पिठामध्ये घालून घ्यायची. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. पाणी घालून सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून पुन्हा याले चांगले मिक्स करून घ्यायचे. इथे लिंबू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. लिंबू घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि जास्त घट पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही. आता आपण डोशासोबत खाण्यासाठी दह्याची चटणी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, अर्धी मिरची, इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता मिक्सरला बारीक केलेले वाटण घालून दह्यात याला 2 ते 3 मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून दह्याच्या सुद्धा गाठी सगळ्या फुटल्या पाहिजेत. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथं आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे. आता तवा गरम झाला की थोडं तेल घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे डोसे बनवून घ्यायचे. गॅस इथं आपण फुल्लच करायचा आणि डोसा टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटभराने डोशाला साईडला तेल सोडून घ्यायचं आणि डोसा चांगला कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि दह्याच्या चटणीसोबत मस्तपैकी ताव मारायचा. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा.